सर माझा प्रश्न असा आहे ओके. की धातूमुळे जखम भरण्यासाठी काही फायदा होतो का? अच्छा, म्हणजे शरीरावर कुठं काही जखम असेल, काही इजा असेल तर त्याचा फायदा यामुळे होतो का असं म्हणणं आहे, बरोबर आहे? हो. वय काय तुमचं? इंटरनल पण एखादी. वय काय? माझं 40 वर्ष. बरं, ठीक आहे. सांगूया तुम्हाला, आता खरंच खूप जणांना म्हणजे ह्या जखमेचा, जखम दुरुस्त होण्याचा आणि सिमेंटचा काय संबंध आहे माहीत नसेल. नक्की सांगा. खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. खूप छान प्रश्न आहे. हो, तुम्ही विचार करा. कोणी विचार करेल का असं बरोबर की म्हणजे सिमेंट कुठं राहिलं, नंतर तुमची जखम किंवा जखम हे बघा फक्त दिसणारी नाही. बरेचदा आपण अल्सर झाला म्हणतो, हो बरोबर, बरेचदा की वर झालेल्या जखमा आहेत. काय बरोबर. संबंध आहे सांगूया आपण. नक्कीच. सर्वात महत्त्वाचं सिमेंटचं कॅरेक्टर जर तुम्ही विचारलं तर अँटी इन्फ्लमेटरी, बऱ्याचदा अँटी ऑक्सिडंट आणि त्या ठिकाणी ती हिलिंग कॅरेक्टर्स म्हणजे नर्व ग्रोथ फॅक्टर्स आहेत, ट्रान्सफॉर्मिंग ग्रोथ फॅक्टर्स आहेत. मग तुम्ही विचाराल त्याचं ॲप्लिकेशन कसं असेल बरं? सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याचदा व्हजायनायटिस आहे, व्हजायनल इन्फेक्शन आहे, सर्वायकल लेवलला काही कट्स असतात, बऱ्याचदा ब्लिडिंग होतं, आतून जखमा होत असतात. अशा केसमध्ये जर आपल्या नोन पार्टनरकडनं अनप्रोटेक्टेड ॲक्ट जर तुम्ही केला आणि सिमेंट डिपॉझिशन जर त्या ठिकाणी झालं तर हे सर्व कॅरेक्टर त्या ठिकाणी कामाला येतात. त्या ठिकाणी वजानाचं इन्फेक्शन होणं, बऱ्याच जणांना संबंध झाल्यानंतर बर्निंग होणं, आग होणं असतं, ते कमी होणं, सर्वायकल टियर असतील की सर्वायकल इरोजन असतील हे सुद्धा त्या ठिकाणी का हील होतात. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स, ट्रेस एलिमेंट्स आहेत, झिंक आहे, त्या ठिकाणी बऱ्याचदा कॅल्शियम आहे, त्याचबरोबर विटॅमिन सी आहे आणि अशा प्रकारचे हे मल्टिपल ग्रोथ फॅक्टर्स, नर्व ग्रोथ फॅक्टर्स आणि अँटी इन्फ्लमेटरी आणि अँटी ऑक्सिडंट म्हणजे हे काय गोष्टी असतात. या ठिकाणी जखम कुठलीही भरायची असेल बॉडीमध्ये आणि ह्या गोष्टी ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब होतात. तुम्ही म्हणाल ही फक्त जखम आतलीच भरते का मिकोजाची? नाही. यामध्ये जर तुम्हाला शरीरावर इतरत्र देखील कुठल्या प्रकारचे कट्स असतील किंवा काही जखम असतील ते सुद्धा हील करायला ते मदत करतं. मला वाटतं याचं नक्कीच ॲन्सर ह्यांना मिळालं असणार आहे.